या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, सोरेगाव येथील ब्रिजधाम वृद्धाश्रम मध्ये काव्यप्रेमी शिक्षक मंच महाराष्ट्राच्या शाखा सोलापूर जिल्हा व शहरातर्फे जिल्हास्तरीय कवी संमेलन आयोजित करण्यात आलं होतं। कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान करमाळा येथील सुप्रसिद्ध कवी गझलकार नवनाथ खरात यांनी भूषवलं, तर प्रमुख अतिथी म्हणून सोलापूरचे बदी उजमा बिराजदार उर्फ साबीर सोलापुरी, तर प्रमुख उपस्थिती म्हणून ब्रिजधाम आश्रमचे सर्वेसर्वा ब्रिजमोहन फोपलिया, कवी जीवन धेंडे, प्राध्यापक नरेंद्र गुंडली, काव्यप्रेमीचे राज्याध्यक्ष आनंद घोडके, राज्य सचिव कालिदास चौडेकर व राज्य कोषाध्यक्ष कृष्ण शिंदे इत्यादी साहित्यिक उपस्थित होते। सुरुवातीला कवी संमेलनात शहरोपाध्यक्ष प्राध्यापक नरेंद्र गुंडली यांनी गजानना गणराया, सुरेश निकंबे यांनी सत्य, चंद्रप्रकाश यनगुंडे यांनी हल्लीचे तरुणाई, दत्तात्रय इंगळे यांनी जुने ते सोने, विठ्ठल टाक यांनी युद्धाची आग, विजयकुमार सोनवणे यांनी आई वडील, प्रतिभा दंदे गडेकर यांनी माझा बा, शहर सचिव मयुरेश कुलकर्णी यांनी आजही, विजय खाडे यांनी मी जरासं बोललो की जाळ होतो, प्राध्यापक मुक्तेश्वर मुळे यांनी नक्षत्राचं दान, मदन जवळगे यांनी रेंगाळणं, रामप्रभू माने यांनी माझा तुझा दुरावा, कालिदास चौडेकर यांनी पाहिली तू एक बाजू नाण्याची, आनंद घोडके यांनी आज अचानक रुसून आई, नागेंद्र मानेकर यांनी सखे तूच माझी, बदी उजमा बिराजदार यांनी माझे बाबा, शैलेश उकरंडे यांनी स्त्री, प्रभाकर मालगते यांनी कवितेचं मनोगत, नवनाथ खरात यांनी खरं झालं हद्दपार, जीवन धेंडे यांनी बेगाळली माती, श्रीमंत कोळेंनी आई व शेवटी महेश रायखेलकर यांनी सरळ मार्ग या कविता सादर करून आश्रमातील रसिकांना मंत्रमुग्ध केलं। आगमन आनंदाने दाई दिशा बरोनिया आले मन, बरोनिया आले मन, भक्तिभाव ठेवून या केली तयारी येण्याची, भक्तिभाव ठेवून या केली तयारी येण्याची, आरशमने स्वागताने आम्ही पाहतो येण्याची, आम्ही पाहतो येण्याची, स्थापून या पाटावर केले दिव्यानी औक्षण, स्थापून या पाटावर केले दिव्यानी औक्षण, अर्पून या आरपुले अर्पून या पूजा केले भाव म्हणे, पूजा केले भाव म्हणे, मनी पूजिता तुझला हृदयी शांती विसावली, मनी पूजिता तुझला हृदयी शांती विसावली, तुझे करो गुणगान तुझी असू दे सावली, तुझी असू दे सावली, मांडून या आनंदाने सजावट आरासाची, मांडून या आनंदाने सजावट आरासाची, समर्पिला आदराने मेजवानी नैवेद्याची, मेजवानी नैवेद्याची। आश्रमाचे प्रमुख श्री ब्रिजमोहन फोपलिया यांनी कवी संमेलनाच्या उत्तरार्धात आपलं मत व्यक्त करताना कवी हा जीवनाला प्रकाश देणारा असून समाजातील वास्तव्याचं चित्रण आपल्या काव्यातून प्रखरपणे व्यक्त करतो, तसेच प्रतिभासंपन्न कवीमुळे समाजाला दिशा मिळते असं संबोधलं। वृद्धाश्रमातील येणाऱ्या वृद्धांच्या अडचणी, समस्या व त्यांचं पालन पोषण कसं केलं जातं याबद्दल माहिती दिली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष महेश रायखेलकर यांनी केलं, तर आभार प्रदर्शन शहराध्यक्ष श्रीमंत कोळे यांनी मांडले। सदरच्या कार्यक्रमाला परिसरातील बहुसंख्य रसिक उपस्थित होते। डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ, डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा, लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार, याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय। डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, 119 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर, 0217 26 27 004 74 14 96 96 64।